भावा बघ, जर तुला असं वाटत असेल ना की जी मुलगी मला आवडते, ज्या मुलगीवरती माझं प्रेम आहे, ज्या मुलगीला मला माझी गर्लफ्रेंड बनवायची आहे, तर ती मुलगी ना स्वतः आपोआप माझ्या प्रेमात पडावी, त्या मुलीने स्वतः येऊन मला प्रपोज करावं, असं जर तुला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तू पूर्ण बघ. होय भावा, हा व्हिडिओ ना तू पूर्ण बघ. म्हणजे जरी तू आता ना बिझी असशील तरी तुझ्या हातातलं काम ना 5 मिनिटासाठी थोडं बाजूला ठेव आणि आजचा व्हिडिओ ना हा तू पूर्ण बघ. कारण आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय भावा, अशी ना 3 कामं, जी जर 3 कामं ना जर तू केलास ना तर मी तुला 100% इथे गॅरंटी देतो की जी मुलगी ना तुला आवडते, ज्या मुलगीवरती ना तुझं प्रेम आहे आणि ज्या मुलगीला तुला तुझी गर्लफ्रेंड बनवायची आहे, तर ती मुलगी ना आपणच म्हणजे आपोआप तुझ्या प्रेमामध्ये पडेल आणि ती मुलगी ना तुझ्या पाठीमागे लागेल. म्हणजे ह्याची गॅरंटी ना मी तुला देऊ शकतो. पण भावा, आजचा व्हिडिओ ना हा तू पूर्ण बघ. कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलास ना सो तुला काहीच घंटा पण समजणार नाही. सो भावा, म्हणजे मी तुला रिक्वेस्ट करतो की आजचा व्हिडिओ ना हा तू पूर्ण बघ. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर भावा बघ, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे की भावा बघ, जर तुला ना असं वाटत असेल की म्हणजे जी मुलगी मला आवडते तर त्या मुलीने ना माझ्या प्रेमामध्ये आपोआप पडावं, तर तू पहिल्यांदा काय कर माहिती आहे का, की तू ना त्या मुलीला स्पेशल फील करव. होय भावा, काय बोललो मी, तू त्या मुलीला ना स्पेशल फील करव. आता तू मला असं बोलशील की भावा तिला स्पेशल फील करव म्हणजे एक्झॅक्टली मी काय करू. सो भावा, आता जे मी तुला सांगतोय ना म्हणजे ते एकदम नीट लक्ष देऊन ऐक. आता तिला स्पेशल फील करव म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की त्या मुलीच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तू लक्षात ठेवायला सुरुवात कर. जसं की फॉर एक्झाम्पल त्या मुलीचा बर्थडे, त्या मुलीच्या आवडीनिवडी. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल उद्या म्हणजे जर त्या मुलीचा ना बर्थडे आहे सो आज रात्री 12 वाजता ना तू तिला विश कर. म्हणजे जे तिला खायला आवडतं सो म्हणजे अशी गोष्ट तिला खायला घेऊन जा. जो कलर तिला आवडतो सो त्या कलरचा ड्रेस ना म्हणजे तू त्या मुलीला ना गिफ्टमध्ये दे. असं म्हणजे त्या मुलीला ना स्पेशल फील करव. आणि जर त्या मुलीने ना जर तुला कोणतं पण काम सांगितलं सो म्हणजे तू ना त्या मुलीचं काम ना कसंही करून दे. त्या मुलीला ना कधी तू नाही नको बोलूस. म्हणजे त्या मुलीला असं दाखव की तुझ्यासाठी काय पण. आणि म्हणजे तू जर मला कधी पण हाक मारलीस ना तर म्हणजे खास तुझ्यासाठी मी 24 तास अवेलेबल आहे, असं तिला स्पेशल फील करव. असं केल्याने भावा काय होईल माहिती आहे का, की त्या मुलीला असं वाटेल की बघ म्हणजे हा मुलगा ना म्हणजे मला किती महत्त्व देतो. म्हणजे माझे फॅमिलीवाले, म्हणजे माझे मित्रमंडळी, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना जेवढी लोक आहेत ना म्हणजे त्या सर्व लोकांमध्ये म्हणजे हा जो मुलगा आहे ना तो मला खूप जास्त महत्त्व देतो, असं त्या मुलीला वाटेल भावा. आणि असं जेव्हा तिला वाटेल ना तेव्हा ती मुलगी ना आपोआप म्हणजे तुझ्या प्रेमामध्ये पडायला सुरुवात करेल भावा. कारण भावा असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय भावा. आणि त्यामुळेच ना म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सने हा पॉइंट ना तुला मी सांगतोय. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे भावा, तर ते दुसरं काम भावा असं आहे की तू काय कर माहिती आहे का, की त्या मुलीची ना गरजेपेक्षा जास्त तू केअर करायला सुरुवात कर. आणि त्या म्हणजे मुलीची ना तू प्रत्येक कामामध्ये त्या मुलीला ना मदत कर. म्हणजे भावा फॉर एक्झाम्पल ती म्हणजे मुलगी ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसली आणि तो प्रॉब्लेम ना छोटा असो किंवा मोठा असो म्हणजे तिच्या प्रत्येक म्हणजे प्रॉब्लेममध्ये जेव्हा ती कुठे ना कुठे अडकेल तेव्हा ना तू त्या म्हणजे मुलीला ना सर्वात पहिल्यांदा जाऊन मदत कर. तू त्या मुलीला ना सपोर्ट कर आणि म्हणजे तू त्या मुलीची ना केअर कर. आता केअर कर ह्याचा अर्थ काय होतो की जसं की फॉर एक्झाम्पल त्या मुलीला ना काही पण झालं, जसं की फॉर एक्झाम्पल ती मुलगी ना छोट्या मोठ्या आजारामुळे ना म्हणजे ती डॉक्टरकडे गेली होती. सो म्हणजे असं तुला समजल्यानंतर ना
ना तू तिला वारंवार कॉल कर, मेसेज कर आणि तिला विचार की आता तुझी तब्येत कशी आहे, म्हणजे तू जेवलीस का, म्हणजे डॉक्टरने म्हणजे तुला काय सांगितलं, असं म्हणजे त्या मुलीला दाखव की बघ बघ म्हणजे तुझी काळजी, तुझी केअर मला किती आहे, म्हणजे तुला जरा पण काय झालं ना की म्हणजे मला किती म्हणजे धगधग होतं, असं तिला दाखव. म्हणजे तिची केअर पण कर आणि तिची मदत पण कर. असं केल्याने ना काय होईल भावा की त्या मुलगीला असं वाटेल की बघ बघ हा मुलगा ना म्हणजे मला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा मुलगा ना माझ्यासोबत उभा असतो, म्हणजे हा मुलगा ना म्हणजे मला प्रत्येक समस्यामध्ये हा मुलगा ना मला मदत करतो आणि हा मुलगा ना माझी केअर, माझी काळजी इतकी म्हणजे करतो ना की म्हणजे जेवढी केअर आणि जेवढी काळजी म्हणजे माझे फॅमिलीवाले पण म्हणजे माझी करत नाही तेवढी काळजी ना हा मुलगा माझी करतो. असं म्हणजे जेव्हा तिला वाटेल ना तेव्हा ती मुलगी ना आपोआपच तुझ्या प्रेमामध्ये पडायला ती सुरुवात करेल भावा. आणि असं पण भावा म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतः केलंय, म्हणजे मी हवेमध्ये तुला सांगतोय असं समजू नकोस. जे मी तुला सांगतोय ना ते मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय भावा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे भावा की जर तुला असं वाटत असेल ना की म्हणजे मला जी मुलगी आवडते ती मुलगी ना माझ्या प्रेमामध्ये आपोआप पडावी, तर तू काय कर भावा माहिती की म्हणजे तू ना त्या मुलीच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात कर. काय बोललो मी? त्या मुलीच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात कर आणि स्पेशल त्या इच्छा आणि त्या गरजा अवश्य पूर्ण कर. ज्या इच्छा आणि ज्या गरजा म्हणजे त्या मुलीचे फॅमिलीवाले, म्हणजे त्या मुलीचा बॉयफ्रेंड, म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यामध्ये ना जी लोक आहेत म्हणजे ती सर्व लोक त्या मुलीच्या ना त्या इच्छा आणि त्या गरजा पूर्ण करत नाही आहे. सो अशा इच्छा आणि अशा गरजा तू पूर्ण करायला सुरुवात कर. म्हणजे भावा ह्या कामामध्ये ना म्हणजे तुला थोडासा पैसा पण लागू शकतो, पण तो पैसा ना म्हणजे तुला लावायला लागेल. म्हणजे जर तुला असं वाटत असेल तर की म्हणजे ती मुलगी ना माझ्या प्रेमामध्ये आपोआप पडावी असं तुला वाटत असेल ना, सो तुला थोडाफार पैसा ना म्हणजे इथे लावायला लागेल भावा. कारण जेव्हा तिच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करशील ना आणि स्पेशल त्या इच्छा आणि त्या गरजा, ज्या गरजा त्या मुलीचे फॅमिलीवाले पण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड पण पूर्ण नाही करत आहे, सो अशा इच्छा आणि अशा गरजा जेव्हा तू पूर्ण करशील ना तेव्हा त्या मुलगीला वाटेल की बघ बघ म्हणजे माझे फॅमिलीवाले, माझे बॉयफ्रेंड, म्हणजे माझे मित्रमंडळी, म्हणजे कुणीच ना माझ्या ह्या इच्छा आणि ह्या गरजा पूर्ण करत नाही आहे, पण हा मुलगा ना माझ्या त्या इच्छा आणि माझ्या त्या गरजा पूर्ण करतोय असं त्या मुलगीला वाटेल. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना भावा म्हणजे असं वाटल्यानंतर ना ती मुलगी हमखास 100% ती मुलगी ना आपोआप तुझ्या प्रेमामध्ये पडेल भावा. कारण म्हणजे आता जे मी तुला काम सांगतोय ना ते काम म्हणजे एकदम म्हणजे महत्त्वाचं आहे. म्हणजे असं समज की म्हणजे हे जे काम आहे ना ते काम ना म्हणजे एका प्रकारचं ब्रह्मास्त्र आहे. म्हणजे जसं ब्रह्मास्त्र वाया जात नाही तसं हे काम केल्यानंतर ना तुला म्हणजे वायाच गेलं असं वाटणार नाही. म्हणजे हे काम केल्यानंतर ना तुला नक्कीच काही ना काही फायदा म्हणजे तुला बघायला भेटेल भावा. सो आशा करतो जे मी तुला सांगितलं ते सर्व काही तुला समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घे. लव यू सो मच ऑल ऑफ यू.